संतोष देशमुख हत्येला 4 महिने पूर्ण. बीड जिल्हा सत्र न्यायालयात आज सुनावणी. सरकारी वकील उज्ज्वल निकम सुनावणीला राहणार हजर. 26/11 मुंबईवरील हल्ला प्रकरणातील आरोपी दहशतवादी तहव्वूर राणाला थोड्याच वेळात भारतात आणण्याची शक्यता. राणाला एनआयएच्या कोठडीत ठेवण्याची शक्यता, सूत्रांची माहिती. तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणासंदर्भात दिल्लीत पार पडली उच्चस्तरीय बैठक. केंद्रीय मंत्री अमित शहांची परराष्ट्र मंत्री जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल यांच्यात चर्चा. नाशिकमध्ये निवृत्त प्राध्यापकाकडून पत्नीची हत्या करत आत्महत्या. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीचं टोकाचं पाऊल. उपमुख्यमंत्री शिंदेंनी दिलेली 5 लाखांची मदत भिसे कुटुंबियांनी नाकारली. पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी प्रयत्न करा, सुशांत भिसेंची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडे मागणी. मुंबईत पीओपी गणेश मूर्ती नाहीच. मुंबई बाहेरून येणाऱ्या गणेश मूर्तींनाही प्रवेश बंदी. मुंबई महानगरपालिकेचा मोठा निर्णय. लातूरमध्ये 17 कोटींचा एमडी ड्रग्ज जप्त. ड्रग्ज तस्करीचा मास्टर माइंड मुंबईतला. मुंबईतील पोलीस कॉन्स्टेबल प्रमोद केंद्रेचं नाव समोर. जामीन मिळूनही प्रशांत कोरटकरचा कळंबा जेलमधील मुक्काम 1 दिवसानं वाढला. महावीर जयंतीच्या सुट्टीमुळे कोरटकरच्या कागदपत्रांची पूर्तता नाही. मुंबईत आजपासून टँकरचा संप. केंद्र सरकारच्या नव्या नियमांना मुंबई वॉटर टँकर असोसिएशनचा विरोध. टँकर असोसिएशनच्या संपामुळे मुंबईतील नागरिकांचे हाल होण्याची शक्यता. अमेरिकेनं भारतासह काही निवडक देशांचं टॅरिफ 90 दिवस थांबवलं. मात्र 10% टॅरिफ कायम ठेवलं. चीन अमेरिका टॅरिफ वॉरमुळे ट्रम्प बॅकफूटवर. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.